Good morning, friends. We are discussing Payment of Gratuity Act in this unit number 4. You are into labor legislations and this is for semester 4. You are HR specialization students. You got to know what is Payment of Gratuity Act 1972. This act was passed with intention that after a person works for about certain number of years with a company, with an organization, uh, he actually puts his best services there. Now, in recognition of that service, which he has put in, that is called meritorious service. For meritorious service, for having served an employer with more than 5 year period, the person is eligible to receive one payment from the employer, which is as one of the gratifying thing that he has done for his employer. Gratifying म्हणजे समाधान, आनंद, पूर्तता या संबंधितची जी काही भावना मालकाची असेल तर मालक त्या आनंदापोटी त्यांनी जी काय सेवा केली त्या सेवेचं एक मोबदला म्हणून एक लमसम रक्कम ही आपल्या एम्प्लॉईला देणं लागतो. त्या रकमेला ग्रॅच्युइटी असं म्हणतात. ग्रॅच्युइटी इज दॅट अमाऊंट दॅट इज पेड टू ॲन एम्प्लॉई ॲज अ लमसम पेमेंट आफ्टर अ पर्सन सर्व्स फॉर मिनिमम 5 years सर्व्हिस. आत्ता तरी ही प्रोव्हिजन आहे, ह्याच्यात बदल होण्याची शक्यता आहे. आता ही प्रोव्हिजन आहे की जर एखादा एम्प्लॉई एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काम करत असेल आणि त्याची काम करण्याची जी सेवा केलेली आहे ती अत्यंत मूल्यवान, उपयोगी आणि त्या मालकाला किंवा त्या कंपनीला समाधान देणारी असेल तर या समाधानापोटी खुश होऊन, ग्रॅच्युइटी म्हणजे खुश होऊन दिलेली रक्कम, अदा केलेली रक्कम, दॅट इज कॉल्ड लमसम पेमेंट मेड बाय अन एम्प्लॉयर अँड दॅट पेमेंट इज कॉल्ड ग्रॅच्युइटी. आता या ग्रॅच्युइटीमध्ये महत्त्वाची कंडिशन काय आहे तर त्या कामगारांनी किंवा त्या कर्मचाऱ्यांनी त्या कंपनीबरोबर किंवा त्या ऑर्गनायझेशनबरोबर 5 वर्षाचा कालावधी काम केलेलं असलं पाहिजे. मिनिमम 5 years. ज्यांनी 5 वर्ष पूर्ण केली त्याला ग्रॅच्युइटी मिळणार. आता ग्रॅच्युइटी मिळणार म्हणजे काही रक्कम, रोख रक्कम किंवा रक्कम त्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करणार कोण? मालक. कोणाच्या करता? तर अशा कर्मचाऱ्याला किंवा कामगार करतात ज्यांनी 5 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेली आणि तो कंपनीतनं त्याची राजीनामा दिला असेल किंवा सोडून गेला असेल तर सोडून गेल्यानंतर त्या पोटी त्याला जी रक्कम देणं लागते ती रक्कम आहे ग्रॅच्युइटीची आणि ती 5 वर्ष सेवा केल्यानंतर त्या सेवेचा एक समाधानापोटी दिलेली रक्कम म्हणून ही रक्कम अदा केली जाते. ही मालकाकडनं कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला अदा केली जाते. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेला हे असं आपण करतो त्यावेळेला एम्प्लॉयरला काही गोष्टींचं भान राखणं आवश्यक आहे. ते काय भान आहे? कशा करतात त्यांनी हे सगळं करायचं? तर ही कंटिन्युअस सर्व्हिस आहे. त्यांनी त्या कामगारांनी कर्मचाऱ्यांनी कंटिन्युअस सर्व्हिस ती 5 वर्षापेक्षा जास्त केलेली असणं आहे का ते महत्त्वाचं आहे. ते त्याच्याकरता ही रक्कम आपण देतो. त्याच्यानंतर याच्यात फॅमिलीची व्याख्या काय? फॅमिलीची व्याख्या आहे हजबंड अँड वाईफ, नवरा बायको म्हणजे स्पाऊस फक्त. दॅट इज व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द फॅमिली. सुपर ॲन्युएशनचा अर्थ ज्या माणसांनी आपल्या रिटायरमेंटचं वय गाठलं आहे ते, दॅट्स कॉल्ड सुपर ॲन्युएशन. सुपर ॲन्युएशन एज साधारणपणे 60 वर्ष आजपर्यंत सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्वसाधारणपणे मानलं गेलेलं आहे. काही कंपन्यांमध्ये 65, काही कंपन्यांमध्ये 62. त्याला म्हणतात एज ऑफ सुपर ॲन्युएशन म्हणजे रिटायर होण्याचं वय. तर सुपर ॲन्युएशन ज्या माणसांनी गाठलेली आहे, ज्या माणसांनी राजीनामा दिलेला आहे, ज्या माणसाचं मृत्यू झालेला आहे, अशा कुठल्याही स्थितीमध्ये ज्या वेळेला कामगार किंवा कर्मचारी नोकरी सोडण्यासाठी किंवा सोडतो त्यावेळेला त्याला ही रक्कम पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी म्हणून दिली जाते आणि दिली जाणं अपेक्षित आहे. आता याच्याकरता नॉमिनेशन फॉर्म भरावा लागतो. नॉमिनेशन फॉर्म म्हणजे काय? जर ती व्यक्ती हयात असताना, नोकरीला लागलेली असताना, कर्मचारी असेल किंवा कामगार असेल, त्यांनी ती रक्कम त्याच्या पश्चात कोणाला द्यावी याचं नामनिर्देशन करणं, दॅट्स कॉल्ड नॉमिनेशन. नॉमिनेशन ज्याच्या नावाने असेल त्याच माणसाला, त्याच व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर
रक्कम अदा केली जाणं अपेक्षित आहे. सो दॅट्स कॉल्ड ग्रॅच्युटी. आता रिकव्हरी असं पण होऊ शकतं की एखाद्या कर्मचाऱ्यांनी किंवा कामगारांनी कंपनीचं मोठ्या प्रमाणावर अहित केलेलं आहे. अहित केलं म्हणजे काही त्यांनी कंपनीच्या प्रॉपर्टीचं डॅमेज केलेलं आहे. तर अशा वेळेला कंपनीला ह्या कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला जी ग्रॅच्युटीची रक्कम देय आहे त्यातनं काही रक्कम वजावट करून किंवा रिकवर करण्याचा अधिकार राहतो. आणि ही जर महत्त्वाची गोष्ट, ही जी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटीची रक्कम कर्मचाऱ्याला कामगाराला नोकरी सोडल्यानंतर 1 महिन्याच्या आत दिली गेली नाही तर त्याच्याकरता जे काही पेनल्टी आहे, ज्याला आपण म्हणतो दंड आहे, तो दंड व्याजाच्या स्वरूपात आहे. तो जेवढ्या प्रमाणामध्ये तो डिले होईल त्या डिलेड पेमेंट करता व्याज म्हणून त्यावेळेला काहीतरी ती रक्कम 18% होती, आता ती ज्या काही इंटरेस्ट रेट आता प्रिवेलिंग आहे त्याप्रमाणे द्यावी लागेल ती रक्कम. आणि जी देय रक्कम आहे ती अशी एकत्रित रक्कम मालकाने त्या कर्मचाऱ्याला कामगाराला देणं अपेक्षित आहे. दॅट इज वॉट वी मीन बाय दी पेनल्टी. आणि याच्यातली लेटेस्ट अमेंडमेंट आता असं ऐकतो की आता दर वर्षाला नोकरी सोडल्यानंतर ज्या माणसाने 1 वर्ष नोकरी केली त्याला ग्रॅच्युटी मिळेल असं ऐकतो. अजूनपर्यंत त्याचं नोटिफिकेशन माझ्यापर्यंत पोचलेलं नाही किंवा मला त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत माहिती मिळाली नाही. तुम्ही प्रत्यक्ष आपल्या वेबसाईटवर जाऊन ग्रॅच्युटी पेमेंटच्या संबंधितनं काही बदल झाला असेल तर त्याची नोंद घ्या. आणि जर कोणाला शंका असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधून ती जी काही बदल झालेला आहे त्या बदल संबंधातली जे चर्चा करायची असेल तर करू शकता. तर अशा प्रकारे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट हा एक टर्मिनल बेनिफिट जे एम्प्लॉईला देणं मालकाकडनं अपेक्षित असतं. टर्मिनल बेनिफिट म्हणजे नोकरी संपुष्टात आल्यानंतर, मग ती राजीनामा देऊन असेल, मृत्यूमुळे असेल, वेळ लागल्यामुळे असेल, आणखीन डिसमिसल असेल किंवा वेगवेगळ्या कारणाने असेल, त्यावेळेला जी नोकरी सोडल्यानंतर वेगवेगळ्या रक्कम त्या कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला देय असतात त्या रकमेमध्ये एक महत्त्वाची रक्कम असते ग्रॅच्युटी. आणि या ग्रॅच्युटीचं पेमेंट हे मालकांनी किंवा कंपनीनी हे त्या कामगाराच्या किंवा कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये ते रक्कम जमा करून करायचं आहे. आता प्रश्न असा आहे, हे ऑपरेट कसं करतात? तर 2 प्रकार आहेत तुमच्या पुढे. फक्त हे कुठेही तुमच्या सिलेबसमध्ये नाही पण मी माहिती म्हणून देतो आहे. प्रत्येक कंपनीला ग्रॅच्युटी करता तरतूद करावी लागते आणि ती तरतूद करत असताना 2 प्रकारे केली जाऊ शकते. एक, ती रक्कम ही त्यांनी कंपनीने स्वतःची एक ट्रस्ट स्थापन करायची. त्या ट्रस्टला ती जी काही सगळ्या कामगारांकरता जी रक्कम देय असेल ती रक्कम फंड म्हणून क्रिएट करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स ज्या सरकारच्या आदेशाप्रमाणे, रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे करायच्या असतात त्या इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यावर मिळणारं व्याज ग्रहण करून कर्मचाऱ्याची ज्या वेळेला नोकरी सोडण्याची वेळ येईल त्यावेळेला ती रक्कम त्याच्या पगाराचं कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे ती रक्कम त्यांनी त्याच्या खात्यामध्ये जमा करायची व्यवस्था करायची आहे. तर ती एक प्रकार ट्रस्ट स्थापन करून. आणि दुसरा प्रकार LIC ऑफ इंडियाबरोबर करार करून किंवा LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घेऊन LIC ऑफ इंडियाला त्यासंबंधी वेळोवेळी प्रीमियमचं पेमेंट अदा करून ग्रॅच्युटी पेमेंटची प्रोव्हिजन करावी लागते. आता मी तुम्हाला सांगणार आहे ग्रॅच्युटीचं कॅल्क्युलेशन कसं करतात. हे ग्रॅच्युटीचं कॅल्क्युलेशन ॲक्टप्रमाणे कसं करतात ते सांगणार आहे. अदरवाईज कंपनीला त्यांच्या इच्छेप्रमाणे जर त्याच्यापेक्षा जास्त रक्कम कामगाराला कर्मचाऱ्याला द्यायची इच्छा असेल तर त्याच्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कंपनी असं करू शकते. पण कंपनी कायद्याच्या ग्रॅच्युटी ॲक्टप्रमाणे जे देय रक्कम आहे त्यापेक्षा कमी रक्कम देऊ शकत नाही. तर देय रक्कम कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्याकरता तुम्हाला 3 कॉम्पोनंट आवश्यक आहे. त्यातला पहिला कॉम्पोनंट आहे कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी किती वर्षाची सर्व्हिस केलेली आहे, त्याची हाऊ मेनी इयर्स सर्व्हिस ही हॅज कम्प्लिटेड, हे त्याने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरं, त्याचा बेसिक प्लस DA किती आहे. त्याला जो काही बेसिक आणि DA पगारामध्ये 2 कॉम्पोनंट असतात. बेसिक आणि DA त्याला किती शेवटच्या महिन्याला देणं किंवा दिलं गेलं होतं, तो रेट ऑफ पे त्याच्या दृष्टीने महत्त्व. तर रेट ऑफ पे काय आहे, ग्रॅच्युटी त्या रेट ऑफ वेवर कॅल्क्युलेट केली जाईल. किती वर्ष सर्व्हिस केली त्याच्यावर कॅल्क्युलेट केली जाईल. आणि त्याकरता जो फॉर्म्युला आहे तो असा आहे की टोटल नंबर ऑफ कम्प्लिटेड इयर्स बेसिक प्लस DA
मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ कम्प्लिटेड इयर्स मल्टिप्लाइड बाय 15 डिवायडेड बाय 26. परत एकदा सांगतो. Calculation of gratuity is you have to take last basic plus DA multiplied by number of years completed service. मी completed सर्व्हिस म्हणतोय. आता एखाद्याची 7.5 वर्ष सर्व्हिस झाली असेल तर ती 8 वर्ष गृहीत धरली जाईल, कारण त्याच्याकरता राऊंडिंग ऑफ प्रोव्हिजन पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये दिलेलं आहे. पण ही राऊंडिंग ऑफ प्रोव्हिजन 5 वर्षाची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर लागू होते. तर एखाद्याची आता माझी स्वतःची सर्व्हिस इथे आता 7.5 वर्ष होऊन गेली, तर मला 8 वर्षाचा पगार 8 वर्ष पूर्ण झाली असं म्हणलं जाईल, आणि मला जी ग्रॅच्युटी मिळेल ती 8 वर्षांनी गुणून त्याला गुणिले 15/26 केल्यानंतर बेसिक प्लस DA इंटू 8 वर्ष इंटू 15 डिवायडेड बाय 26 जी काही येईल ती माझी ग्रॅच्युटी पेएबल असेल. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाईल. मी ग्रॅच्युटी पेमेंट आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, इतर ज्या कॉम्पेन्सेशनच्या बाबतीतल्या ज्या काही फॉर्म्युला आहेत त्याकरता एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. तुम्हाला कळेल की ग्रॅच्युटी असू दे, प्रॉव्हिडंट फंड असू दे, ESI असू दे, तर कॅल्क्युलेशन कसं करतात, त्याची नोंद कशी ठेवतात, पगाराची नोंद कशी ठेवतात पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टप्रमाणे, या सगळ्याच्या बाबतीतला एक व्हिडिओ स्वतंत्रपणे असेल. तो आपण ज्यावेळेला मी कंप्लीट करेन त्यावेळेला तुम्हाला पोस्ट करेन. आत्ताचं सांगितलेल्याप्रमाणे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट इथे संपतो. थँक्यू व्हेरी मच.